नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे शनिवार दिनांक 18 जुलै 2026। मित्रांनो, आज राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये, गावांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रांनो, तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे आताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तुमच्या भागात पाऊस झालाय की नाही, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, आज आहे शनिवार दिनांक 18 जुलै 2026। आज जर या ठिकाणी मित्रांनो विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये चांगलाच पावसाचा जोर वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय। सोलापूर शहर व आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच पंढरपूर, सांगोला या तालुक्यांमध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच करमाळा या ठिकाणी, कुर्डवाडी या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये देखील भाग बदलत काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। पुणे व आसपासच्या परिसरामध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। मित्रांनो, पुणे असेल या ठिकाणी, सासवड या भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम तर काही ठिकाणी जोरदार देखील स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। दौंड, बारामती या तालुक्यांमध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी मित्रांनो, कोकणपट्टीचा विचार केला तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर या संपूर्ण समुद्र किनारपट्टीच्या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे। मराठवाड्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। लातूर जिल्ह्यामध्ये तसेच या ठिकाणी औसा, निलंगा या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळतोय। धाराशिव असेल, तुळजापूर असेल, उमरगा, लोहारा तसेच या ठिकाणी भूम, परांडा, वाशी, एडची या भागामध्ये देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे। बीड जिल्ह्यामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी, जालना, नांदेड, परभणी या जिल्ह्यामध्ये, हिंगोली या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते। तर मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो। तसेच विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भामध्ये भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आपल्याला अक्षरशः मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच या ठिकाणी वर्धा जिल्ह्यामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे। अमरावती असेल, अकोला असेल या ठिकाणी, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। काही भागामध्ये तर आपल्याला येलो अलर्ट पाहायला मिळतोय। नागपूर शहर व आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश देखील पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तसेच मित्रांनो, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। गडचिरोली जिल्ह्यामध्ये देखील येलो अलर्ट आहे। या ठिकाणी सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळतोय। मित्रांनो, जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी झालेला आहे। जळगाव असेल, नंदुरबार असेल या भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच या ठिकाणी मालेगाव असेल, नाशिक या ठिकाणी, मनमाड, निफाड, इगतपुरी, सिन्नर या भागामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे। मित्रांनो, आज 18 जुलैचा जर संपूर्ण महाराष्ट्राचा विचार जर केला तर या ठिकाणी मध्य महाराष्ट्र असेल या ठिकाणी, तसेच पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ, कोकणपट्टी या भागामध्ये भाग बदलत मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। मित्रांनो, हा सर्वत्रच पाऊस नाहीये, भाग बदलत काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार अशा स्वरूपाचा पाऊस हा राहणार आहे। हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात। आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो। धन्यवाद।